बुल्ढाना जिले के मोताला तहसील स्थित मालेगांव के आदिवासी बच्चों का शिक्षा से नाता टूटने की कगार पर है। वन विभाग द्वारा अतिक्रमण हटाने की कार्रवाई में वहां की जिला परिषद स्कूल को भी निष्कासित कर दिया गया। करीब 25 से 30 साल से रह रहे आदिवासी समाज के बच्चे अब शिक्षा से वंचित हो रहे हैं। इस अन्याय के खिलाफ पालक और छात्र जिला परिषद कार्यालय पहुंचे और स्कूल दोबारा शुरू करने की मांग की। प्रशासन ने सकारात्मक निर्णय का आश्वासन दिया, लेकिन अगर जल्द कोई कदम नहीं उठाया गया तो तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई। काही दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील वन विभागाने जी शाळा निष्कासित केलेली होती, तिथलच्या आदिवासींना बेघर केलेलं होतं। कालांतराने त्या ठिकाणी ते आदिवासी पुन्हा तिथे जाऊन बसले। आज रोजी तिथे 100 ते 150 लोकांची वस्ती पुन्हा झालेली आहे। परंतु त्याच टायमामध्ये जे शिक्षण विभागाने तिथलची शाळा निष्कासित केलेली होती, आज तिथलचे जवळपास 30 ते 35 मुलं मुली तिथे शिक्षण घेत होते। ते आज ते नाल्या वड्याने इकडे तिकडे फिरून राहिले आणि ते शिक्षणापासून वंचित राहू राहिले। या बाबत आम्ही यापूर्वी देखील डीएफओ असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद असेल यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नसल्याने आज मुलामुलींचे आदिवासींचे ते सर्वचे सर्व माळेगावमधले मुलं मुली या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांसोबत इथं आले होते। आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो, त्यांच्यासोबत संवाद साधला, चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एकतर आम्ही तुम्हाला वाहन भत्ता देतो, मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही, आणि दुसरं असं की आम्ही डीएफओ आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देतो की त्या गावामध्ये शाळा पूर्ववत सुरू करण्याची तुम्ही देखील परवानगी द्यावी। याबाबत आम्ही आज या ठिकाणी आलो आणि सखोल असे त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली। आम्ही माळेगावचे रहिवासी आहे। 30 वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो, पण हे फॉरेस्ट खात्यानं आमचं गाव उद्ध्वस्त झालं। तर आमचं गाव मोडलं, आमची शाळा मोडली लेकरायची। तर आमचे लेकर आता घरी बसले, शाळेत जाऊन नाही राहिले। आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं दुसरीकडे मोयगाव इकडे तिकडे म्हणलं तर ते लांब आहे। रस्त्यानं वाहन येते जाते, बारीक लेकरं आहे, नदीला पूर येतो, जायची भानगड होती। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आमच्या माळेगावातच आमची शाळा द्याव। आमच्या तिथं अंगणवाडी होती, 1 ते 4 वर्ग होता पहिले। 30 वर्षापासून आम्ही तिथं राहत होतो। आता आमची मागणी की आमच्या गावात आमच्या लेकर बाळ अशी इकडे तिकडे फिरू राहिले तर आम्हाला शाळा द्या। माळेगाव येथली वस्ती शाळा होती, ती फॉरेस्टवाल्यांनी उद्ध्वस्त केली, गाव उद्ध्वस्त केलं आणि आमचे लेकरं जे आहेत ते वन भटकून राहिलेत सध्याच्या घडीला। आता तिथं म्हणजे शाळाचा पर्याय, तिथून शाळा 2 गावामध्ये आहेत, पण त्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। तिथं मधात नाले आहेत, पूर येतो आणि त्या नाल्यातून पार होण्याकरता लेकरायला म्हणजे तकलीफ, एखादं व्हायला तर पंचायत होईल। याच्याकरता शासनाने जे आमचे माळेगावमध्ये शाळा होती तीच परत आम्हाला मिळून द्याव आणि ती पुन्हा बांधण्याकरता परवानगी द्याव, अशी आमची विनंती आहे।